परफेक्ट स्क्वेअर अल्जेब्रिक एक्सप्रेशन असेल तर त्याचे फॅक्टर कसे काढायचे. आपण एक्सपान्सन फॉर्म्युला शिकलो. a प्लस बी चा होल स्क्वेअर इज इक्वल टू काय होतं सांगा. सांगा a प्लस बी चा होल स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आणि दुसरा एक होता a मायनस बी चा होल स्क्वेअर a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता बघा हा जो a प्लस बी चा होल स्क्वेअर आहे, जसं बघा a प्लस बी चा होल स्क्वेअर आहे, याला मी असं नाही लिहू शकत का a प्लस बी इंटू a प्लस बी. दोन फॅक्टर होतील की नाही. हा जो a मायनस बी चा होल स्क्वेअर आहे याला मी असं नाही लिहू शकत का a मायनस बी इंटू a मायनस बी. असं लिहू शकतो की नाही. अरे लिहू शकतो की नाही. लिहू शकतो. मग आता आपल्याला अशा प्रकारचा अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेला असेल, अशा प्रकारचा अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेला असेल ज्या ठिकाणी इथे पहिल्या टर्म मध्ये पण स्क्वेअर नंबर राहू शकतो आणि शेवटच्या टर्म मध्ये पण स्क्वेअर नंबर राहू शकतो. समजलं का. जर आपल्याला दोन्ही ठिकाणी स्क्वेअर नंबर दिसले तर आपल्याला त्याच्यामध्ये समजून जाईल की या प्रकारचे फॉर्म्युले लागतात किंवा या प्रकारचे आपल्याला त्याच्यामध्ये फॅक्टर मिळणार. जसं आपण क्वेश्चन घेऊ एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 25. एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 25. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये लास्ट टर्म मध्ये काय आहे 25. स्क्वेअर नंबर आहे. कितीचा स्क्वेअर आहे तो 5 चा स्क्वेअर आहे बरोबर. आणि इकडे काय आहे 1x चा स्क्वेअर आहे. इथे 1 असतो तर इथे काय 1x चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर आहे इथे बरोबर. मग हा काय झाला 1a झाला. काय झाला हा a आणि हा काय झाला b झाला. आणि जे मिडल टर्म असते ते a आणि b च्या गुणाकाराची दुप्पट असते. मिडल टर्म कशी असते a आणि b च्या गुणाकाराची दुप्पट असते. मग a ची किंमत किती आहे 1 आणि b ची किंमत किती आहे 5. 5 1 5 दोघांचा गुणाकार केला तर 5 आला आणि 5 ची दुप्पट किती होते 10 आहे की नाही 10 आहे. मग अशा पद्धतीचा आपल्याला जर अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेला असेल तर त्याचे फॅक्टर कसे भेटणार आपल्याला. a प्लस बी चा स्क्वेअर म्हणजेच एका ब्रॅकेटमध्ये a प्लस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पण a प्लस बीच राहणार कारण स्क्वेअर आहे. एखाद्या नंबरचा आपण स्क्वेअर करतो याचा अर्थ त्या संख्येला त्याच संख्येने एकदा गुणाकार करतो. मग याचे फॅक्टर काय मिळणार आपल्याला सांगा 1 प्लस 5. पण आता याच्यामध्ये x लागलेला आहे तर काय राहील 1x प्लस 5 म्हणजे x प्लस 5 राहील. x प्लस 5 1 लिहिलं जात नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे 1 असतो पण लिहित नाही आपण. आणि दुसरा फॅक्टर काय असेल तो पण x प्लस 5. समजलं का. इथे जो नंबर होता काय होता 1 होता तर 1x लिहिला आपण. याला काय लिहिलं 1x चा स्क्वेअर आहे तो म्हणजे हा a झाला आणि हा 5 चा स्क्वेअर आहे म्हणजे हा b झाला. आणि दोघांच्या गुणाकाराची दुप्पट मिडल टर्म आहे 5 1 5 गुणिला 2 केला तर 10. समजलं का. पुन्हा एक एक्झाम्पल घेऊ. 4x स्क्वेअर प्लस 12x प्लस 9. 4x स्क्वेअर प्लस 12x प्लस 9. 4x स्क्वेअर प्लस 12x प्लस 9. बघा पहिली टर्म पण स्क्वेअर नंबर आहे, शेवटची टर्म सुद्धा कशी आहे स्क्वेअर नंबर आहे बरोबर. मग मला सांगा 4x स्क्वेअर कितीचा वर्ग आहे 2चा. 2x चा वर्ग आहे. कितीचा वर्ग आहे तो 2x चा वर्ग आहे. आणि 9 कितीचा वर्ग आहे 3 चा वर्ग आहे. याला आपण 3 स्क्वेअर लिहू. हे झाली a ची किंमत आणि हे झाली b ची किंमत. आणि दोघांच्या गुणाकाराची दुप्पट बघा 12 आहे. 3 दुने 6 दुने 12 आहे की नाही. म्हणजे याचे फॅक्टर काय होणार सांगा आता 2x प्लस 3 आणि दुसरा फॅक्टर 2x प्लस 3 दोन्ही प्लसच राहणार. समजलं सगळ्यांना. चला आता हे झाले प्लस वाले. समजा मिडल टर्म मायनस असेल तर इकडे बघा a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर असं पण राहू शकते ना. मग एक मायनस वाला क्वेश्चन घेऊ. 16p स्क्वेअर मायनस 40p 4 नंबर 16p स्क्वेअर मायनस 40p आणि 25 प्लस 25. आता तुम्ही सांगा मला 16p स्क्वेअर लिहिलेला आहे म्हणजे कितीचा स्क्वेअर आहे तो 4चा म्हणजे 4p चा स्क्वेअर आहे बरोबर. इकडे 25 कितीचा स्क्वेअर आहे 5 चा स्क्वेअर म्हणजे इथे 5 स्क्वेअर लिहू शकतो मी. आणि मिडल टर्म बघा निगेटिव्ह आहे. मिडल टर्म निगेटिव्ह इथे आहे म्हणजे a मायनस बी चा होल स्क्वेअरचा फॉर्म्युला लागेल. दोन्ही ब्रॅकेटमध्ये a मायनस बी आहे. समजलं का. हा म्हणजे याच्यामध्ये हा झाला a आणि हा झाला b. मग दोघांच्या गुणाकाराची दुप्पट 40 होते का बघा 5 4 20 आणि 20 दुने 40 होते. गुंजन हॅपी बर्थडे होते की नाही होते. मग आता याच्यामध्ये काय राहील मायनस आहे. मिडल टर्म मायनस आहे ना मग ब्रॅकेटमध्ये पण मायनसच राहील जसं इथे आहे मायनस. ठीक आहे. मग ब्रॅकेटमध्ये काय राहील सांगा फॅक्टर 4p मायनस 5 आणि दुसरा फॅक्टर 4p मायनस 5. समजलं का सगळ्यांना.